असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की ते पुरुष प्रधान आहे. महिला तिथे अजून आलेल्या नाही आहेत. तर ट्रेन हातात तुमचे फिलिंग्स काय, तुम्हाला काय वाटत होतं? प्रत्येक दिवस प्रत्येक गाडी आम्हाला नवीन आणि जोखमीची असते. आपल्या गाडीखाली कोणीतरी गेलेलं आहे, मग ते जिवंत आहे की अजून ते इंज्युअर्ड आहे की काय आहे हे बघणं, हे करणं, त्याचा इफेक्ट थोडाफार होतो. पण तरीही आम्हाला त्याच्यातून त्या पार करून गाडी घेऊन पुढे जावं लागतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर काहीतरी हटके. आज आपण भेटणार आहोत आशियातील पहिल्या मोटर वुमन सुरेखा यादवजी यांना, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. नमस्कार सुरेखा. नमस्कार. तुमचा प्रवास लेडी मोटर वुमन हा कसा सुरुवात झाली? मी सुरेखा यादव, हे लग्नानंतरचं नाव आहे. पण ज्यावेळेस मी ह्या क्षेत्रात आले त्यावेळेस माझं नाव सुरेखा रामचंद्र भोसले असं होतं. अच्छा मी मूळची साताऱ्याची. अच्छा. आणि लहानपण आमचं कसं शेतकरी कुटुंबातलं होतं. हम्म. माझे वडील शेतकरी होते, पण मुलींच्या शिक्षणाला जे महत्त्व द्यायचं होतं ते त्याने दिलं. आणि तोच एक महत्त्वाचा भक्कम पाया होता की मी प्रत्येक ठिकाणी अशी सक्सेसफुल होत गेली. मग रेल्वेमधला तुमचा प्रवास कसा सुरुवात झाली? माझा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 1986मध्ये कंप्लीट केलं. अच्छा. आणि त्यानंतर पाहिलं मी की एक एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट होती फॉर द पोस्ट ऑफ अ असिस्टंट लोको पायलट. अच्छा. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की कुठल्याही फॅकल्टीचा डिप्लोमा असेल आणि 18 वर्ष पूर्ण असतील तर तुम्ही ते ॲप्लिकेशन करायला इलिजिबल होतात. म्हणून मी ते ॲप्लिकेशन केलं. म्हणजे असं ठरवलेलं नव्हतं की आपल्याला असं गाडी वगैरे चालवायची, पण हे कसं आहे की परीक्षा म्हणून की सर्वसाधारण विद्यार्थी जेव्हा आपण परीक्षा देतो तेव्हा आपण अगदी मला हेच करायचं आणि मी त्याच्यात पास होणारच हे आपण म्हणू शकत नाही. बरोबर. अगदी सांगणं म्हणजे सत्य हेच आहे. हो. आणि कधी कधी ठरवूनही होत नसतं, पण हे नकळत होत जातं. त्याला एक आपण म्हणतो की ते होणंच होतं असंही असू शकतं. मग पहिली ट्रेन तुम्ही कुठली चालवलेली? सुरुवातीचे 5 वर्ष आम्ही सहाय्यक चालक म्हणून काम करतो. अच्छा. लगेच 1989मध्ये फेब्रुवारीमध्ये मी इकडे जॉईन झाले आणि त्याच्यानंतर 6 महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला सहाय्यक चालकमध्ये 5 वर्ष काम केलं. बरोबर. त्याच्यामध्ये सगळीकडे म्हणजे कल्याण येतं, तुमचं इगतपुरी, लोणावळा असं, आणि नंतर मग मेलवरती सहाय्यक चालक म्हणून काम केलं जातं. म्हणजे रुटीन सगळ्यांनाच तसाच एक प्रमोशनचं जे हे आहे ते असंच राहतं. सहाय्यक चालकमध्ये काम करायचं, नंतर मग तुम्ही मालगाडी चालकमध्ये प्रमोशन होतं तुमचं. हे पदोन्नती म्हणतात त्याला, की एक प्रमोशन होतं की सहाय्यक चालक नंतर चालकाचे प्रमोशन होतं. ते एक परत ट्रेनिंग असतं. ते झाल्यानंतर मग मालगाडी चालक म्हणून 5 वर्ष काम केलं. मालगाडी चालक म्हणून काम करताना काही तुम्हाला चॅलेंजेस आले का? तसं पाहायला गेलं तर चालकाचं काम हे कुठल्याही स्टेप्स असू दे हे खूप चॅलेंजिंगच असतं. बरोबर. कारण तुम्ही हे काम जे आहे ते खूप म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी तर आहेच आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. बरोबर. आणि तुमचं मन विचलित नाही झालं पाहिजे. कुठली गोष्ट तुम्हाला अचानक आठवण होणार किंवा काही विचार तुम्ही करणार किंवा कुठल्याही प्रकारच्या बर्डन खाली, प्रेशर खाली तुम्ही नाही राहता पाहिजे. अच्छा. मग पुरुष प्रधान ह्याच्यामध्ये काही तेव्हा म्हणजे घरातून किंवा ह्याच्यातून तुम्हाला काही चॅलेंजेस? ॲक्च्युली पुरुष प्रधान हे जे आपण म्हणतो ते मला कधी कधी प्रश्न पडतो की असं कुठलंही क्षेत्र नाही आहे एक थोडंसं सोडलं तर की ते पुरुष प्रधान आहे. महिला तिथे अजून आलेल्या नाही आहेत. अच्छा. म्हणून आपण पुरुष प्रधान म्हणतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये कसं आहे की इथे कुठलंही काम असू दे, मशीन रिलेटेड असू दे, नाही तर आणखीन एन्व्हायरमेंट रिलेटेड असू दे, की तिथे जेंडर पाहिलं जात नाही. बरोबर. काम करणारे हात
आणि काम करणारं पर्सन असं बघितलं Right. जातं. त्यामुळे आपण हे जे विचार करतो त्यावेळेस असंच वाटलं की इथे सगळे म्हणजे पुरुष मंडळी काम करतात आणि महिलांनी ते काम केलेलं नाही आहे, तर तुम्ही कसं करणार? हा बरोबर. प्रश्न होताच सगळ्यांना, मलाही होता. कारण माझं जे काही आहे सिलेक्शन झालं, अपॉइंटमेंट झाल्यानंतर हे मलाही माहिती नव्हतं की आपण पहिले आहोत. हा सगळ्यात मोठा सरप्राईज मला आणि आपल्या भारताला पण होता. बरोबर. पहिली जेव्हा तुमचं जेव्हा प्रमोशन झालं लोको पायलट म्हणून किंवा मोटर वुमन किंवा मोटर वुमन बेसिकली, तेव्हा जेव्हा ट्रेन हातात आली तुमच्या पूर्ण, तेव्हा तुम्हाला काय म्हणजे तुमचे फिलिंग्स किंवा तुम्हाला काय वाटत होतं तेव्हा? आम्हाला सहाय्यक चालकापासून आम्ही काम केलेलं असतं, बरोबर. बैलगाडीवरती पण काम केलं असतं. Right. त्यामुळं आम्हाला ट्रॅक पाहणे, सिग्नल्स पाहणे, सेक्शन पाहणं ही सवय लागून गेलेली असते आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं आम्ही पहिल्या सुरुवातीपासून हे जे काम आम्ही करत आलं असतं आणि ह्याची आम्हाला रोजच्या रोज ही प्रॅक्टिस असावीच लागते. आणि आमचं जे गाडी चालवण्याचं ट्रेनिंग आहे तर कुठे अशी स्पेशल ट्रेनिंगचं सेंटर नसतं की मोटर ट्रेनिंग सेंटर कसं असतं की तुमची 4 व्हीलर चालवण्याचं एक बरोबर. सेंटर असतं. तुम्ही तिथे ॲडमिशन घेता, मग तुम्हाला कुठेतरी रोडवरती घेऊन जातात, मग ते प्रॅक्टिस देतात, मग तुम्ही ते तुमचं तुम्ही शिकून काम बरोबर. करता. म्हणजे कसं की सेपरेट ट्रेन अशी नाही की ही तुम्हाला Right. स्पेशल गाडी प्रॅक्टिस करण्यासाठी चालवली जात नाही. नाही. हे एक वेगळेपण आहे. म्हणजे 10 वर्ष आम्ही जे ऑब्झर्व करतो, बघतो, त्याच्यातूनच आम्हाला ते शिकायचं असतं की हे कसं करायचं आहे. बरोबर. आणि हा जो एवढा प्रवास झाल्यानंतर मग तुम्ही सहाय्यक चालकानंतर तुम्ही चालकाच्या खुर्चीवरती येता, एवढ्या अनुभवानंतर. आणि प्रत्येक प्रमोशनला जे काही चेंजेस होत राहतात, कुठले रूल्स असू दे, सिग्नल्स असू देत, लोकोमोटिव्स असू दे, सेक्शन असू दे, ह्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला ट्रेनिंग वारंवार दिलं जातं. काही चेंजेस झाले तर तेही तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. तुमची परीक्षा घेतली जाते. आमची प्रत्येक प्रमोशनच्या वेळेस आमची सायको पण घेतली जाते. आता पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये किंवा एशियामध्ये सुद्धा ही आपली सबर्बन ट्रेन कुणी महिलांनी चालवली नव्हती. तर एशियातली मी पहिली मोटर वुमन आहे जिने लोकल चालवली. बरोबर. आणि हा पहिलाच प्रसंग होता की एक महिला पॅसेंजर्सला घेऊन मुंबईमध्ये, जी मुंबईची लाईफलाईन आहे, बरोबर. ती लोकल आता चालवणार आहे. लोकांचा बघायचा दृष्टिकोन कसा होता तुमच्याकडे? संमिश्र होता. कारण आता तसं ॲडव्हान्स्ड होतं. असं अगदीच काही हे नाही की कोणी करू शकत नाही. पण कुतूहल होतं की कुठलीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा होते बरोबर. त्यावेळेस क्युरियोसिटी ही राहणारच. अजूनही बऱ्याच ठिकाणं अशी आहेत की जिथे कुणी महिलांनी काम केलेलं नाही, तर ज्यावेळेस त्या करतील तेव्हा तेवढीच इंटेन्सिटी राहणार आहे तुमच्या क्युरियोसिटीची. बरोबर. हे आत्तापर्यंत कुणी केलं नव्हतं म्हणून असं बरोबर. वाटतं. तोपर्यंत पण नसतं तर मी जरी ॲक्सेप्ट केलं नसतं की मला असं ज्यावेळेस कळालं की आपल्या आधी कोणी केलेलं नाही आहे आणि मलाही वाटलं असतं की नको बाबा हे कोणी केलेलं नाही, आता आपल्याला काही करायचं नाही आहे, तर ती काही जागा खाली राहिली नसती. काही वर्षांनी कुणी ना कुणी आलंच असतं. बरोबर. एखादा आवडता प्रसंग या सगळ्यामधला, या एवढ्या मोठ्या तुमच्या प्रवासामधला? प्रत्येक दिवस प्रत्येक गाडी आम्हाला नवीन आणि जोखमीची असते. आणि जास्त प्रॉब्लेम आम्हाला जो होतो तो इन जनरल सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे हा की ट्रेसपासर्सचा. ट्रॅक क्रॉस करून लोक किती हो. फुटओव्हर ब्रिज असतील तरी ते क्रॉस करतात. क्रॉस करतात. आणि त्यांना स्वतःच्या जीवाची काळजी तर नाहीच नाही, घरच्यांची पण काळजी त्यांनी करावी असं मला तुमच्या माध्यमातून सांगण्याची आहे नक्कीच सांगा तुम्ही. की प्लीज तुम्ही ट्रॅक क्रॉस करू नका. बरोबर. की एक 5 मिनटं वाचवण्यासाठी तुम्ही किती जोखीम घेता आणि तुम्हाला जरी कुठल्या प्रकारची इंजुरी झाली तर आयुष्यभराला तो एक तुमचा Yes. म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच्या हो. गोष्टी आहेत. आणि आम्ही हे रोज पाहतो आणि झालेल्या असतात ह्या गोष्टी आणि त्याचाही आमच्यावरती, जरी आम्ही मोटरमन असलो, आमची सायको होते, तरी थोडाफार आमच्यावर इम्पॅक्ट येतो. आणि असं कधी शेवटी झालंय का मॅम हो, की हो, तुमच्या झालं. समोर कोणीतरी असं क्रॉस झालं आणि हो, झालेलं आहे. त्यांचा जीव गेला आणि हो. तुम्हाला म्हणजे काय म्हणजे मोटरबसची फिलिंग काय असते त्यावेळेला? आता कसं म्हणजे ॲक्च्युली पब्लिकला ट्रॅकवर यायचं नाही आहे, बरोबर. प्रोहिबिटेड एरिया आहे, बरोबर. तरीही लोक जातात. Yes. प्लॅटफॉर्मवरून या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी आता सगळीकडे हे लावलेले आहेत हो. बॅरिकेड, पण तरीसुद्धा ज्या ठिकाणी आहे तिथून जाण्याचा प्रयत्न करतात. आणि नक्कीच, असं ते मी होतं. बघितलंय. आणि
गेल्यानंतर जी काय प्रोसिजर असते की रनओव्हर झाल्यानंतरची प्रोसिजर खूप लांब आहे, ती फॉलो करावी लागते. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या गाडीखाली कोणीतरी गेलेलं आहे, मग ते जिवंत आहे की अजून ते इंज्युअर्ड आहे की काय आहे हे बघणं, हे करणं, त्याचा इफेक्ट थोडाफार होतो. पण तरीही आम्हाला त्याच्यातून त्या पार करून गाडी घेऊन पुढे जावं लागतं ते प्रोसिजर केल्यानंतर. अच्छा. आणि तुमचं घरातलं म्हणजे कुटुंब आणि हा प्रवास ह्याचा समतोल तुम्ही कसा साधला त्या सगळ्यातून? कारण हे दडपण आहे, प्रशिक्षण आहे, तुमचं सायको टेस्ट होते, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून हे कसं काय साधता आलं तुम्हाला? आमची सायकोबरोबर मेडिकल पण घेतली जाते. बरोबर. सुरुवातीला सिलेक्शनच्या वेळेस पण A1 मेडिकल असते. राईट. मग ते हे मेडिकली फिट राहण्यासाठी तुम्हाला कुटुंबाची साथ पाहिजे, कारण की आपण कुठल्या वेळी जातो येतो किंवा आपल्या सगळ्या ह्याच्यात बदल होत राहतो. राईट. आणि हे काम करताना रात्रंदिवस असं काम आहे. हो. कारण मोटरमन पहिली मोटरमन होतेच, पण त्याच्यानंतरचं आमचं जे प्रमोशन तर लोको पायलट घाटमध्ये, तर घाटामध्ये काम करण्यासाठी लोको पायलट बँकरवरती काम करतात. तर ते प्रमोशन झाल्यानंतर मला जवळजवळ म्हणजे इगतपुरीला जावं लागायचं. त्याच्यामुळे घरून जायचं आणि तिथे ड्युटी आणि तिथून ड्युटी करून परत येणे म्हणजे बराच काळ मला घरी यायला वेळ मिळत नसायचा. बरोबर. किंवा त्याच्यानंतरचं जे प्रमोशन झालं लोको पायलट मेलवरती, अच्छा. ते पण कसं आहे की तुम्ही गाड्या CST दादर किंवा LTT वरून घेऊन जाता, त्या तुमच्या पुण्याला किंवा इगतपुरीला गेल्यानंतर तुम्ही परतीचा प्रवास हा करेपर्यंत आम्हाला जवळजवळ 22-23 म्हणजे 24 तास पण त्याच्याही पुढे जाऊ शकतं की तुम्ही परत ये. म्हणजे हा जो काळ आहे की आम्ही एवढा वेळ बाहेर राहतो, त्याच्यानंतर तुम्ही परत येतो. बरोबर. तरी मुंबई डिव्हिजनमध्ये कसं आहे की बाहेरच्या डिव्हिजनमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो परत यायला. हो. तर एवढा वेळ आपण घरी नसतो, त्यावेळेस घरच्यांनी आपला स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन किंवा मला कुठल्याही प्रकारची काळजी न लागावी, हे महत्वाचं आहे. ही जी जबाबदारी घेतली गेली ती खूप महत्त्वाची होती. घरच्यांचा सपोर्ट. म्हणजे सॅक्रिफाईस आहे ते. राईट. सपोर्ट ह्या गोष्ट वेगळी आहे आणि सॅक्रिफाईस ह्याच्यातला फरक आहे. हो. सपोर्ट कुणीही कुणाला करतं, पण कुणाला सपोर्ट करताना काय सॅक्रिफाईस करावं लागतं ते आमच्या ड्रायव्हर्सच्या फॅमिलीलाच माहीत असतं. माहिती. पण कुठल्या वेळी जातो, कुठल्या वेळी येतो, पावसाळा, उन्हाळा, थंडी, ह्याचं काही बंधन नाही. बंधन नाही. तुमची गाडी जितक्या वाजता असेल त्याच्यात की काही ठराविक पिरियड तुम्ही 2 तास 1.5 तास किती आधी पोचायचं ते तिकडे पोचणार तुम्ही. त्याच्यानंतर तुमचं ड्युटी सुरू होणार, संपल्यानंतर तुम्ही घरी येणार. कुठल्याही वेळी कधी जाणार. ऑफिस ड्युटीवाले कसं सकाळी जाणार संध्याकाळी येणार, किंवा जरी शिफ्टमध्ये असेल तर बाबा 4 वाजता जाणार रात्री 12 वाजता येणार किंवा 12 ते 8 वाजता येणार. हे फिक्स टाईम असतं. बरोबर. आणि तुम्हाला रेस्ट पण असते, आठवड्याची सुट्टी किंवा काही पिरियड किंवा इतर सणावाराच्या सुट्ट्या असलं आम्हाला काही नाही आहे. कारण सणावाराला उलट्या जास्त गाड्या चालवल्या जातात, मग तुम्हाला जास्त स्टाफची गरज असते, मग तुम्ही कसं थांबणार घरी. आणि किती ट्रेन्स चालवल्यात, कुठल्या प्रकारच्या तुम्ही ट्रेन्स चालवल्यात सगळ्या? सहाय्यक चालक म्हणून तर सगळ्या गाड्या, पहिल्यांदा अच्छा. मालगाडी नंतर तुमचं घाटातल्या गाड्या ज्या असतात त्या पण रात्रंदिवस ते पण तसंच आहे. घाटातल्या म्हणजे एक लोड उतरवणे किंवा तुमच्या बँकिंग करायचं म्हणजे कसारा आणि कर्जतला आपला मेल ट्रेनच्या किंवा गुड्स ट्रेनच्या पाठीमागे आपल्याला बँकर लावायला लागतो आणि गाडी पाठीमागून पुश करून ती वरती लोणावळा किंवा इगतपुरीपर्यंत पोचवावी लागते. तिथे सहाय्यक चालक म्हणून काम केल्यानंतर मग प्रमोशन मालगाडी चालवलेली आहे. आपल्या कल्याण हेडक्वार्टर होतं, तिथून सगळीकडे जिकडे जिकडे मालगाडी जात होती तिथपर्यंत आपण मालगाडीवरती सहाय्यक चालक. मग 5 वर्षांनी मालगाडी चालवली. हो. मालगाडी 1996 पासून ते 1999 एवढा पिरियड माझा मालगाडी चालवण्यामध्ये हा गेला. त्याच्यानंतरचं जे प्रमोशन होतं त्याचं मोटरमनचं होतं. अच्छा. हे 14 एप्रिल 2000ला मोटरमन झाले आणि मग मी लोकल ट्रेन चालवली. अच्छा. लोकल ट्रेनच्या नंतरचं जे प्रमोशन आहे ते घाटातलं सांगितलं. म्हणजे घाटामध्ये सगळ्या प्रकारच्या गाड्या येतात. गाडी. मटेरियल ट्रेन येते, मालगाडी येते, मेल ट्रेनला बँक करायला लागतं, कधी मेल ट्रेन उतरायला लागते.
तर हे ते झालं. आणि लास्ट प्रमोशन नंतर लोको पायलट मेलचं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या मेल ट्रेन्स आहेत त्या चालवल्या, लांब पल्ल्याच्या गाड्या. थोडक्यात तुमची डेक्कन क्वीन. आणि मी 8 मार्च 2011ला पहिल्यांदा एक महिला म्हणून मी डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईला आणली. तुम्ही विचार कोणती गाडी चालवली, ती जास्त महत्वात पहिली गाडी म्हणजे ती डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईला. आणि महिला दिवस होता त्या दिवशी मी ती गाडी चालवली. खूपच अभिमान. आणि त्याच्यानंतरचा ज्या बाकीच्या गाड्या म्हणजे सगळ्याच आल्या तुमच्या लांब पल्ल्याच्या, त्या खूप हजारो गाड्या आहेत बरोबर, ज्या आपल्या मुंबईहून सुरू हो, जातात आणि मुंबईला येतात, बरोबर. घेऊन जायच्या आणि आणायच्या पण परत. आणि त्याच्यानंतरची जी गाडी आहे ती माझी 2023 मध्ये मी वंदे भारत चालवली. अरे वा. आणि कसा मी experience होता तो? सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या भारतीय रेल्वेला धन्यवाद देते. मी खूप आभारी आहे त्यांची की माझ्यावर विश्वास टाकून मला इथपर्यंत प्रमोशन आणि एक काम करण्याची संधी दिली, की मला एक प्लॅटफॉर्म मिळाला की महिला हे करू शकतात. ही वुमेन एम्पॉवरमेंटचं एक सगळ्यात मोठं एक उदाहरण आहे की बरोबर. महिला हे करू शकतात. हे कधी करणार, तुम्हाला ते करण्याचा संधी दिला तर करणार. तर ते संधी मला दिल्याबद्दल मी त्यांची हजारो हजारो वेळा धन्यवाद देते आणि ऋणी आहे मी त्यांची, की एक महिला हे करू शकते. हे करण्याचं जे संधी दिली आणि पुढे सगळ्या करू शकतात हे प्रूफ झालं, एक सिद्ध झालं की हे महिला करू शकतात. हे महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामधला. नंतर त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, की कुठलंही आपण एक क्षेत्र असेल किंवा कुठलंही सेक्शन सुरू झालं त्याच्यामध्ये अडचणी येत राहणार, बरोबर. पण महत्त्वाचा मुद्दा हा होता की महिला हे करू शकतात बरोबर. आणि फॅमिली बघून हे करू शकतात. त्याच्यामध्ये सहकार्य सगळीकडून असणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा तुमच्या कुटुंबातून, बरोबर. नंतर तुमचे सहकारी, Yes. नंतर तुमचे ऑफिसर्स, बरोबर. सोबतच्या लोकांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. कारण आम्हाला हे प्रशिक्षण कुठेही स्पेशल प्रायव्हेट स्कूलमध्ये मिळत नाही. मिळत. आपले अनुभव एकमेकांशी शेअर करणं, सांगणं की मला असं झालं, माझी गाडी चालवताना मला हा प्रॉब्लेम आला होता, तुम्हाला आला तर तुम्ही कसं कराल, हा. हे जे असतं आपसातमधलं जे एक्सचेंज करायचं हे महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि हे करता करता मला भारतातील जी ट्रेन 18 वंदे भारत ट्रेन आहे ती भारतामध्ये बनवलेली आहे आणि भारतीय महिला हिने ही पहिली गाडी चालवली आपल्या भारतातली. बरोबर. हे जास्त महत्त्वाचं होतं. महत्वाचं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ती सोलापूर ते मुंबई 455 किलोमीटरचा हा जो प्रवास. लांब पल्ल्याचा गाडी चालवण्याचा अनुभव होता. तुम्ही तो विचारलत तुम्हाला. मला की मला मुंबईला पोहोचल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं की अरे आपण इथपर्यंत ही गाडी घेऊन आलो आहोत आणि मुंबई ते सोलापूर गेलो पण आहोत. हा मला खूप मोठा सक्सेस जे म्हणतात हम्म. की जो मी निर्णय घेतला होता तो खूप बरोबर होता की आपण हे इथपर्यंत अगदी करू शकलो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. तुम्ही जेव्हा ट्रेन चालवत होतात तेव्हा लोकांच्या काही प्रतिक्रिया किंवा तुम्हाला येऊन कोणी भेटून काही आभार किंवा असं काही हे केलंय का, किंवा फोटो वगैरे काढलेत का, की फर्स्ट लेडी लोको पायलट किंवा मोटरमन म्हणून असं? सुरुवातीला तर फोटो वगैरे काढण्याची काही पद्धत मोबाईल्स असते वगैरे नव्हती. नव्हतेच सुरुवातीला जवळजवळ. त्यावेळेस फक्त त्यांचे डोळे म्हणजेच एक प्रकारचा कॅमेरा होता आणि त्यांच्या डोळ्यातलं जे कौतुक होतं तेच मला एक प्रकारचं एक बक्षीस मिळाल्यासारखं असायचं की खूप कौतुक, की पहिल्यांदा आश्चर्य असायचं पण नंतर नंतर जेव्हा लोकल चालवताना प्लॅटफॉर्मवर जेव्हा लक्षात यायचं ते बघायचं की म्हणायचे अरे ही मुलगी चालवते, एक लेडीज चालवते आश्चर्य. आणि ती कशी पटकन गाडी स्टार्ट व्हायची, बरोबर. ती त्यांनी बघेपर्यंत तो आपण टी व्हीवर कसं काही बघतो आणि सीन निघून जातं, हो. तर गाडी निघून गेली असं व्हायचं. पण तेवढं आश्चर्य पण टिपायला मिळायचं कधी कधी गाडी थांबलेली असताना. चालूमध्ये तर आमचं लक्ष समोरच शक्यच असतं नाही. आणि फोटो तर काढणे प्रकार हा नव्हताच तेव्हा. आता नंतर काय झालं की 14 एप्रिलला मी जेव्हा मोटरमन झाले तेव्हा सगळीकडे पहिली डोंबिवली गाडी चालवते तेव्हा पण सगळीकडे माहिती झालं होतं. आणि नंतर 20 एप्रिल 2000 या दिवशी
महिलांनी रिक्वेस्ट केली की सुरेखाला महिला स्पेशल ही गाडी द्यावी. अरे वा. म्हणजे महिलांनी महिलांचं केलेलं कौतुक आणि एन्करेजमेंटचा हा एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे. बरोबर. आणि पहिल्याच दिवशी चालवतं पण नाही, पहिल्या दिवशी थोडंसं दडपण आहे, पहिलाच दिवस आहे म्हणून. मग 20 एप्रिल म्हणजे 14 एप्रिल आणि 20 एप्रिलमध्ये किती 7-8 दिवसाचा फरक होता. मग ती जी महिला स्पेशल आहे संध्याकाळची अजूनही सुटते 6 वाजून हो. CSTवरून, ती त्या दिवशी चालवली होती. आणि एवढं कौतुक केलं की प्रत्येक स्टेशनवरती अनाउन्समेंट होती की सुरेखा यादव पहिल्या महिला मोटरमन ह्या महिला स्पेशल गाडी चालवत आहेत. त्यामुळे ज्यांना माहिती नव्हतं ते लोक पण येऊन बघायचे. प्रत्येक स्टेशनवरती मला स्वागत केलं, म्हणजे कौतुक केलं गेलं. आणि कल्याणला पोचेपर्यंत एवढ्या माझ्या कॅबमध्ये फुलं म्हणा, बुके म्हणा, असं खूप काही असा संग्रह झाला, जणू काही संग्रहच झाला होता. ऍक्च्युली. बरोबर. आणि ते मी कधी नाही विसरू शकत. कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती तेव्हा? ते कळवा स्टेशनवर पण आले होते, घरचे लोक पण कळवा स्टेशनवर आले होते ओ. पाहायला, म्हणजे बघायला. मुलं छोटी होती दोन्ही माझी. मुलांना मुलं कसं आणि काय आई. म्हणजे हे केलं तुम्ही? ॲक्च्युली मुलं सांभाळणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे एका स्त्रीच्या जीवनामध्ये. तुम्ही ते सगळं आणि मी पहिल्यांदाच सांगितलं की मिस म्हणजे कसं की तसं दुसऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पण मुलांना घरी किंवा कुणाकडे तरी किंवा असं सेफ ठिकाणी ठेवून काम करतात. हे प्रत्येकीचंच आहे. वेगळं हेच आहे की वेळेचं बंधन होतं. त्यामुळे मी गेल्यानंतर त्यांचं काही कुठल्याही प्रकारे रात्री अपरात्री असेल तर ते सॅक्रिफाईस इन द सेन्स व्हॉट की नाईट रात्रीचं बाहेर असणं जरा फरक पडतो. आणि त्यावेळेस सांभाळून घेतलं खूप. म्हणजे की असं नाही की काही घाबरायचं नाही, आम्ही करू शकतो. हे खूप छान होतं. कुटुंबाचा सपोर्ट आपण जे म्हणतो, आज तुम्ही जे म्हणताय की सपोर्ट पेक्षा सॅक्रिफाईस गरजेचं आहे. कारण सपोर्ट करण्यात होतं, पण आम्ही ही गोष्ट सॅक्रिफाईस करू. यावेळेस आम्हाला ही गोष्ट मिळणार नाही तरी चालेल. हा सॅक्रिफाईस आपण ऍक्च्युली आता कमी बघतो. म्हणजे आता कसं ऍडव्हान्स झालंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. फोनवर सगळं ऑर्डर होतं, फोनवरती सगळी कामं होतात, तुम्हाला फोनवरती कळतं काय आहे काय नाही. त्यावेळेस ह्या कुठल्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे कळतच नव्हतं कोण कुठे आणि काय चाललंय. तरी तुम्ही एवढ्या डाऊन टू अर्थ आहात, पण तुम्हाला कधी असं आजूबाजूला जाताना लोक अजूनही ओळखत असतील तर म्हणजे कसं वाटतं त्यावेळेला? कारण आता तुम्ही रिटायर झालात, पण तुम्ही काहीतरी तरी नक्कीच म्हणजे करत असणार. तर कसं हे होतं, फिलिंग कशी येते? का तुम्ही मिस करताय अजून या सगळ्या गोष्टी? नाही, म्हणजे लोक ओळखतात मला, नावाने ओळखतात, कामाने ओळखतात. आणि तुम्ही म्हणता डाऊन टू अर्थ. येस. आमचं काम असं आहे की तुमचं तिथे मन कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रेस्पॉन्सिबिलिटी किती आहे आपल्यावरती. वेळेचं बंधन आहे, राईट टाईम पोचायचं आहे, कुठल्याही प्रकारचं डिटेन्शन न होता आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे की कुठल्याही प्रकारचं संकट आलं की समजा आपल्याला इंजिनमध्ये फॉल्ट आला किंवा सिग्नल अगेन्स्ट आहे, पावसामुळे किंवा धुक्यामुळे समोरचं दिसत नाही आहे, त्याच्याचमध्ये आणखीन चेन पुलिंग झाली, म्हणजे या गोष्टींसाठी तुम्हाला तयार राहावं लागतं. म्हणजे खूप सिम्पल वाटतात गोष्टी, पण खूप टाइम बाउंड आहे त्याच्यामध्ये. टाइम बाउंड, कमीत कमी वेळेत करेक्ट डिसिजन घेऊन कमी वेळात ते करेक्ट ॲक्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. चुकीचे ॲक्शन जास्त वेळ लागला तर त्याचा परिणाम उलटा होत राहतो. मग ह्या गोष्टी करताना तुम्हाला त्याच ठिकाणी राहावं लागतं. यू मस्ट बी प्रेझेंट व्हेअर यू आर. मग तुम्ही अशा जे काम जेव्हा करता तेव्हा तुम्ही डाऊन टू अर्थच राहता. मॅम, चेन पुलिंग वगैरे जे लोक करतात त्यावेळेला काही त्रास होतो का? चेन पुलिंग हे गाडीमध्ये एक प्रोव्हाइड केलेलं आहे. कशासाठी? प्रवाशांना कुठल्याही प्रकारचं काही धोका असेल कुठल्याही प्रकारचा, तर त्यावेळेस ते चालकाला एक इंटिमेशन देण्यासाठी आहे की धोका आहे. असेल तर ठीकच आहे, त्याचं सोल्युशन काय असेल ते होतं. पण बऱ्याच वेळा लोक क्षुल्लक कारणांसाठी जे
चेन पुलिंग करतात हम्म. तो खूप त्रासदायक आहे. कारण ती गाडी तर थांबणार, बरोबर. मेल ट्रेन तर थांबवावीच लागते किंवा सबअर्बन ट्रेन आहे ती काय थांबवायला लागते. त्याच्यामुळं काय होतं, जाणाऱ्या लोकांचा खोळंबा होतो. ती गाडी तर थांबते, पाठीमागची थांबते. हो. तरी लोकांनी जर काही कारण नसेल तर चेन पुलिंग करू नये. महत्त्वाचं असेल तर केलंच पाहिजे, कारण त्याच्यासाठीच ते आहे. बरोबर. पण बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की क्षुल्लक कारणासाठी पण ACP केली जाते आणि त्याचा इफेक्ट कशावरती होतो, पूर्ण टाइमटेबल खराब तुमचा होतो. खराब होतो. तर हे करू नये प्रवाशांनी, असं मला वाटतं. मॅम, कामाचं नियोजन हे तुम्ही कसं केलं आणि आत्ताच्या महिलांना तुम्ही ह्याच्याबद्दल काय मेसेज द्याल? कामाचं नियोजन म्हणजे एक सर्वसाधारण काम असेल तरी आपल्याला ते नियोजन करावं लागतं. पण मी खूप मोठं नियोजन करत नाही कधी. आपल्याला आत्ता कुठलं काम प्रायोरिटी द्यायची, हम्म. इम्पॉर्टंट काम कुठलं आहे ते करत पहिलं हातात घ्यायचं. प्रायोरिटी आयुष्यात माझ्या 2 राहिल्या, एक फॅमिली आणि एक माझं काम. त्याच्यानंतर प्रायोरिटीज होत्या पण 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती. आणि जे काम करायचं आहे आपल्याला, किती वेळ आहे आपल्याकडे, त्या वेळात आपण कोणतं काम करू शकतो तेवढंच हातात घेऊन तेवढंच करायचं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काम करताना आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्याच्यावरती. जर आपण खूप विचार केला की दुसऱ्या कामाचा विचार केला तर ते काम एक आहे, हातात घेतलेलं काम होत नाही. म्हणजे हातात घेतलंय त्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेशन, आपण संपूर्ण ध्यान लावून काम करायचं, ही माझी सवय आहे. त्या सवयीचाच मला खूप फायदा झाला. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेशन्स. कुठली गोष्ट होऊ देत, संयम आपला डगमगता कामा नये. घरी असू दे, समाजात असू दे, गाडी काम करताना असू दे किंवा कोणाशी बोलताना असू दे, कोणाशी वादविवाद असू दे, हा संयम महत्त्वाचा आहे. कारण आपण एकदा काही बोलून गेलो किंवा आपण त्याच्यानंतर आपल्याला जो काही परिणाम होईल तो महत्त्वाचा आहे. हो. संयम प्रत्येक ठिकाणी आपण बघतो सगळीकडे की पेशन्स खूप महत्त्वाचा आहे आणि तोच मी फॉलो केला. अच्छा. कारण आता कसं आहे, स्त्रियांकडे घरचंही काम आहे, ऑफिसचंही आहे, सगळ्याला त्यांना म्हणजे त्या अशा हे झालेल्या असतात, खूप अशा म्हणजे विचलित म्हणा किंवा 4-10 कामं डोक्यात, म्हणजे माझ्याही असतात आत्ता, की मला अरे हे करायचं, ते करायचं, ते करायचं. त्याबद्दल म्हणून मी विटलं, कारण तुम्हाला मी बघते तुम्ही इतक्या शांत आणि म्हणजे खूपच, म्हणजे आत्तापर्यंत आपले बरेच बोलणं पण झालंय, आधी पण आपले हे झालं, मी कायम तुम्हाला बघितलं तुम्ही अतिशय शांत प्रकारे सगळं हँडल केलं. म्हणून मला हा प्रश्न हो, पडला. माझं प्रत्येक काम म्हणजे कसं की मी पेशन्सनी करते, कारण त्याच्यामागं सेफ्टी आहे. हो. तुम्ही स्वयंपाक करताना किंवा कुठलंही काम करताना फास्ट करायला गेलं तर काही ना काही अनसेफ गोष्ट घडते, तुमच्यातून काही पडणार, तुम्हाला भाजणार किंवा आणखी काय होणार. तर ते न होण्यासाठी आपण काय करतो, पेशन्स ठेवायचा जरासा. फास्ट मला तरी जमत नाही कुठली गोष्ट फास्ट करायला, मला वेळ लागतो. पण मी माझा जेवढ्या वेळात तेवढ्या वेळापुरतंच काम तेवढंच ठेवून मी करते. म्हणजे तुम्हाला फोकस्ड आणि गोल एवढं फोकस्ड अँड गोल आहे. मग ते बाकीच्या गोष्टी माझ्या होतील का राहतील त्याचा विचार मी करत नाही, कारण जे करतोय ते 100% करायचंय मला. कारण जे करतोय ते जर तुमचं 50वर गेलं तर तेही गेलं आणि ज्या गोष्टीचा विचार करतो ते तर 0 गेलं. अतिशय बरोबर आहे. मुलींना, स्पेशली स्त्रियांना, मुलींना रेल्वेमध्ये कशी संधी आहे किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्याला आपण म्हणतो ती कशी आहे आणि कसा त्याचा त्यांनी फायदा करू शकता, ह्याबद्दल थोडं सांगाल मॅम? आता भारतीय रेल्वेमध्ये खूप प्रमाणात महिला आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात आमच्या म्हणजे डिव्हिजनला सगळीकडे महिला आहेत. आणि स्टेशन मास्टर आहेत, TC आहेत, ट्रेन मॅनेजर आहेत, बुकिंग क्लर्क आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी असते. वर्कशॉपमध्ये महिला आहेत. आणि मॅक्सिमम जे रेल्वेजमध्ये खूप महिला काम करतात. आणि रेल्वेज एक खूप मोठं एक एक्झाम्पल आहे वुमेन एम्पॉवरमेंटचं. अच्छा. तरी बऱ्याच महिला आहेत आणि त्यांनी अजूनही यावं. कारण कुठलंही क्षेत्र निवडायचं हे तुमचा
पूर्णपणे तुमचा स्वतःचा एक निर्णय असायला लागतो की बरं. तुम्हाला आवड कुठल्या क्षेत्रात आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर तुम्ही 100% ते करणार. करू शकता. आणि जबरदस्ती की मला आता हे करायचंच आहे असं वाटून जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा फोर्स कुणीतरी केल्यासारखं आनंद वाटतो. मिळणार नाही. पण मला हे आता हे करायचं आवडीनं, माझी संपूर्ण नोकरी मी माझ्या अगदी म्हणजे आवडीनं केली, मला जबरदस्ती नव्हती. माझ्या ह्या कामावरती मी खूप प्रेम केलं की मला हे करायचं आहे. म्हणजे आपल्या कामावर प्रेम करणं हे पहिलं. आणि रेस्पेक्ट युअर जॉब. येस. मी खूप रेस्पेक्ट केलं की त्या खुर्चीला. ही खुर्ची माझी खूप महत्त्वाची आहे आणि ती माझी शेवटपर्यंत राहिली, मी जिथं मला स्वतःला पाहायचं होतं. आणि इथे येत असता असता एक महत्त्वाचा मुद्दा राहिला, मी सिनियर इन्स्ट्रक्टरमध्ये पण काम केलं. मी परीक्षेला बसले, माझं सिलेक्शन झालं इन्स्ट्रक्टरमध्ये. म्हणजे भारतामध्ये पहिली महिला आहे की जी एक चालक दल यांना शिकवण्याचं काम केलं मी. 7 वर्ष मी आमच्या सहाय्यक चालक यांना शिकवण्याचं काम केलं नाही. त्यात कोणी महिला होत्या? नव्हत्या, अजून पण नाही आहेत. अजून पण नाही. म्हणूनच मला विचारलं की मी प्रॅक्टिकल्स शिकवले, ट्रॅफिक शिकवलं, लोको शिकवलं. म्हणजे इथपर्यंत सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे मुलींना अजूनही म्हणजे लोको पायलट किंवा मोटर वुमन म्हणून संधी आहे. आहे, पण त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतील किंवा जे काही ड्रॉबॅक्स असतील ते ओव्हरकम करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. की तिथे गेल्यावर कसं होईल, मग हे काय करायचं नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही गेला ते तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहेत. आता बॉर्डरला काम करतात, तिकडे काय असतं. आणि आम्हाला कसं की महिलांना ह्या आमच्या जॉबमध्ये फेस असं करायला लागतं की जेवणाच्या खाण्याच्या पिण्याच्या वेळा ठरवलेल्या नसतात. तुम्हाला एकदा इंजिनियर चढला की वॉशरूमचा एक प्रॉब्लेम असतो. हो. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. येस. ऑफिसेसमध्ये, हॉस्पिटल्समध्ये किंवा शिफ्ट ड्युटी जिकडे करतात तिकडे तुम्हाला सगळं ह्याच्या सोयी आहेत. इथे सोय नसते, तर हळूहळू त्याचाही काही नाही काही चालूचाही होत राहणार. आणि इंजिनवर चढणं उतरणं हा एक खूप एक स्ट्रेन एक म्हणजे कसं की जरा हार्ड आहे. महिलांना ते चढणं उतरणं थोडंसं त्रासदायक वाटतं, पण प्रॅक्टिस आणि तुमच्या किती स्पोर्ट्समध्ये हेल्थ काम करतात तिथं पण आहे. तर म्हणजे असं की ताकदीचं काम आहे. हो. पेशन्स पण आहे आणि ताकद पण आहे. तर हे थोडंसं तुम्हाला स्वतःची तब्येत मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मेडिकली फिट ठेवणं, मेडिटेशन करायला पाहिजे. कारण कितीही प्रयत्न केला तरी हा वेळेचं बंधन नसल्यामुळं थोडासा इफेक्ट हा होतोच, हा येणारच. आणि आम्हाला हात दुखणे, पाय दुखणे, पाठी दुखून येणे हे त्रास होतच राहतात. पण त्याच्यासाठी रेस्ट घेणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला रेस्ट मिळणं हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही पसारा किती वाढवून ठेवायचा, आपण रेस्ट कसं घेतलं पाहिजे, काम कसं केलं पाहिजे. आणि त्याच्यात तुम्हाला सहकार्य जास्त महत्त्वाचं आहे. घरातून महिलांना जितका जास्त सपोर्ट मिळेल तितका त्या पुढे जातील. कारण महिलांना सपोर्ट केलं तरच हे आपण जाऊ शकतो. हे अजूनही माझं म्हणणं आहे. नाही, अतिशय बरोबर आहे. की महिला नुसतं मी करते किंवा मी करू शकते, मी करणार असं नाही. सहकार्य हे गरजेचं आहेच. मॅम, तुम्ही आज इथे आलात, इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, तुमचे प्रसंग सांगितले, तुमच्या अचिव्हमेंट्स आम्ही बघितल्या. आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते तुमच्याकडून म्हणजे तुम्ही केलं. आणि इथे आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्यात त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत. थँक्यू सो मच मॅम. मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे की भारतामध्ये जेवढ्या पण महिला लोको पायलट आहेत, जवळजवळ 1,500 महिला आहेत ज्या सहाय्यक चालकपासून लोको पायलट, सबअर्बनमध्ये, मोटरमनमध्ये काम करत आहेत. तर त्यांना मी बेस्ट विशेष देते. आणि त्यांनी हे काम खूप रेस्पेक्टेड जॉब आहे, तो त्यांनी करण्याचा प्रयत्न करावा. आणि इतरांनीही तिथे येऊन काम करावं असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.